बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाइंड कोण? हा पूर्वनियोजित कट होता? या प्रकरणी एसआयटी का स्थापन झाली नाही? असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग आणि वेल प्लॅन हा प्रकार सगळा घडून आणला होता। हा प्रकार चालू असताना तिथं पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली। ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही। असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। बीड मध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली। या प्रकरणी विधानसभेत चर्चा झाली। या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? यावेळी पोलीस काय करत होते असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत उपस्थित केला आणि पोलिसांना खडेबोल सुनावले। अध्यक्ष महोदय, हा सगळा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला। सुभाष रोडवरून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस होते, तिथं पोलीस बंदोबस्त होते। या प्रकारचे सर्व सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आत्ता सुद्धा आहेत, ते मी आपल्याला अध्यक्ष महोदय मी देतो। माझ्या घरापर्यंत यूज तर अध्यक्ष महोदय असं लक्षात आलं हा पूर्ण प्रकार बघितल्यानंतर की वेल ट्रेनिंग आणि वेल प्लॅन हा प्रकार सगळा घडून आणला होता। या प्रकरणी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी सीसीटीव्हीचा मुद्दा मांडला। हा प्रकार चालू असताना तिथं पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली आणि सर्वात महत्त्वाचं की माझ्या घराचं गेट म्हणजे रस्ता ओलांडल्यानंतर पोलीस मुख्यालय आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे तिथं रिझर्व्ह फोर्स तिथं असते, सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथं उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते साहेब आणि एफआयआर ची कॉपी माझ्याकडे आहे साहेब। संदीप क्षीरसागर यांनी घडलेल्या घटनेवर कुटुंबियांची अवस्था सांगितली आणि हा पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलंय। आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण साधा तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय आणि 1 घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बसं माझं कुटुंब त्या परिस्थितीतून वाचलंय अध्यक्ष महोदय। बरं, हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की मी जे तुम्हाला म्हणलं की हे वेल प्लॅन्ड होतं, हे जे मुलं चालत होते हे काही म्हणजे हे 7 ते 8 तासामध्ये हे शहरामध्ये पायी चालत होते अध्यक्ष महोदय। या प्रकरणाचा मास्टरमाइंड शोधून काढा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। त्यामुळे आता राज्य सरकारची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।